नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती. विद्यार्थी मित्रांनो, ITI भरती 2023साठी बघा 772 पोस्टसाठी जी CPT 2 होणार आहे, यामधील 360 पदांसाठी इन्स्ट्रक्टर प्री वोकेशनल कोर्स या पदाची CPT 2 या ठिकाणी होणार आहे. ऑनलाईन फॉर्म भरायला सुरुवात झालेली आहे. ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही इन्स्ट्रक्टर प्री वोकेशनल कोर्ससाठी अप्लाय केलेलं होतं त्यांची CPT पार पडलेली आहे. आता CPT 2साठी ऑनलाईनरित्या अर्ज मागवत आहेत. ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेला नसेल त्यांनी भरून घ्यायचा आहे. सो ITI इन्स्ट्रक्टर प्री वोकेशनल कोर्स यामध्ये ज्या विद्यार्थ्याने मेकॅनिकल टेक्नॉलॉजी हा सब्जेक्ट चूज केलेला आहे त्यांच्यासाठी फिटिंग मॉड्यूल या टॉपिकवरील MCQ आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कवर करत आहोत. सो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे विदाऊट स्किप करता. बघा, पहिला प्रश्न, द नेम द पार्ट ऑफ द फाईल मार्क्ड ॲज X. ओके, बघा या क्वेश्चनमध्ये तुम्हाला डायग्राम दिसत असेल, ठीक आहे. तर बघा, या Xने डिनोट केलेलं पार्ट, त्या पार्टला काय म्हणतात असा प्रश्न आहे. तर पर्याय पहा, हिल, टंग, फेरोल आणि फाईल लेंथ. तर विद्यार्थी मित्रांनो, हा जो काही Xने डिनोट केलेला पोर्शन आहे तर याला आपण जनरली काय म्हणतो, हिल पार्ट. ओके, सो या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे, पर्याय क्रमांक 1 हिल हे या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. नेक्स्ट प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 2, व्हॉट इज द यूज ऑफ ट्राय स्क्वेअर. ओके, ट्राय स्क्वेअरचा वापर आपण कशासाठी करतो किंवा त्याचा वापर कशासाठी केला जातो असा प्रश्न आहे. बघा, पर्याय आहेत टू चेक राईट अँगल, टू चेक ॲक्यूट अँगल, टू चेक ॲप्टूस अँगल आणि पर्याय क्रमांक D आहे टू चेक स्ट्रेट अँगल. तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे. बघा, आपण ट्राय स्क्वेअर हा जनरली कशासाठी वापरतो, टू चेक राईट अँगल, टू चेक राईट अँगल. ऑप्शन क्रमांक A हे या ठिकाणी योग्य आन्सर असणार आहे. नेक्स्ट प्रश्न पाहूयात. बघा, प्रश्न क्रमांक 3, विच मार्किंग मीडिया इज पॉयझनस. ओके, सो पर्याय आहेत व्हाईट वॉश, रशियन ब्ल्यू, कॉपर सल्फेट आणि सेल्युलोज लेकर. ओके, सो कोणतं मार्किंग मीडिया हे घातक असू शकतं हे या ठिकाणी प्रश्न आहे किंवा पॉयझनस विषारी असू शकतो. तर बघा, सो या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे, पर्याय क्रमांक C कॉपर सल्फेट. कॉपर सल्फेट इज दी पॉयझनस मार्किंग मीडिया. ओके, ऑप्शन C इज दी राईट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 4, which part of the universal surface gauge holds the scriber. ओके, सो स्क्रायबरला होल्ड करण्यासाठी कोणता सरफेस गेज, युनिव्हर्सल सरफेस गेज चं पार्ट या ठिकाणी वापरलं जातं. तर बघा, पर्याय आहेत स्नग, गाईड पिन, रॉकर आर्म, फाईन ॲडजस्टमेंट क्रीव. ओके, सो प्रश्न क्रमांक 4चं योग्य उत्तर काय असणार आहे, स्नग. स्नगने काय केलं जातं विद्यार्थी मित्रांनो, जे सरफेस गेज आहे स्क्रायबरचं त्याला स्नगने होल्ड केले जातं. ठीक आहे, स्नग या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. नेक्स्ट प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 5 पहा, व्हॉट इज द नेम ऑफ दी व्हॉइस. ओके, ही डायग्राममध्ये तुम्हाला व्हॉइस दिसत असेल. या व्हॉइसला काय म्हणतात असं प्रश्न आहे. बघा, पिन व्हॉइस, पाईप व्हॉइस, हँड व्हॉइस आणि क्विक रिलीजिंग व्हॉइस. ओके, सो हे डायग्राम तुम्हाला थोडीशी अंधुक दिसत असेल. बघा, ही डायग्राम अशी आहे. जर तुम्ही बेंच व्हॉइस जर पाहिला असाल तर तुम्हाला समजून जाईल की ही कशा प्रकारची व्हॉइस आहे ती. ठीक आहे, सो व्हॉट इज द नेम ऑफ दी व्हॉइस. ओके, व्हॉइसचे टाईप्स आहेत भरपूर. सो पिन व्हॉइस आहे, पाईप व्हॉइस आहे, हँड व्हॉइस किंवा क्विक रिलीजिंग व्हॉइस आहे. तर यापैकी योग्य उत्तर काय असणार आहे, पर्याय क्रमांक C दिस इज दी हँड व्हॉइस. ओके, कोणती प्रकारची टाईप आहे, हँड व्हॉइस प्रकारचं हे व्हॉइस आहे. ठीक आहे, हँड व्हॉइस. नेक्स्ट पाहूयात. प्रश्न क्रमांक 6, ओके, ए न्यू हॅकसॉ ब्लेड आफ्टर ए फ्यू स्ट्रोक बिकेम्स लूज बिकॉज ऑफ. ओके, जी काही हॅकसॉ ब्लेड असते ती जनरली काही काळ वापरानंतर काय होते, त्यांच्या ब्लेड घासल्या जातात. तर
या ब्लेड कशामुळे घासले जातात असा प्रश्न आहे. तर बघा, तर फॉर स्ट्रेचिंग अ ब्लेड, रॉंग पिच ऑफ द ब्लेड, इम्प्रॉपर सिलेक्शन ऑफ शॉर्ट टिथ्स, ओके, शॉर्ट टिथ्स, देन नट थ्रेड बिईंग वॉर्म आउट. सो कशामुळं असं होतं, तर बघा विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक 6चं योग्य उत्तर काय असणार आहे, फॉर स्ट्रेचिंग ऑफ ब्लेड, जे की स्ट्रेचिंग आपण ब्लेडनं घासाघाशी करतो त्याच्यामुळं काय होतं, त्या ब्लेडची झीज होते किंवा स्ट्रेच होतं, त्याच्यामुळं हॅक्सॉ ब्लेड चे काही स्ट्रोक काय होतात, लूज पडतात. ओके, सो या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे, स्ट्रेचिंग ऑफ दी ब्लेड. नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. बघा प्रश्न क्रमांक 7, व्हाय ब्रेकेज ऑफ टीथ ऑकर इझिली व्हाईल स्वॉईंग ऑफ थिन वॉल पाईप वर्क पीसेस अँड द स्टार्ट ऑफ कट. ओके, सो प्रश्न व्यवस्थितरित्या समजून घ्यायचा आहे. बघा प्रश्न काय म्हणत आहे, वाय ब्रेकेज ऑफ द टीथ ऑकर इझिली वाईल स्वॉईंग ऑफ थिन वॉल्ड वर्कपीस अँड स्टार्ट ऑफ कट. ओके, ज्यावेळेस आपण एखादी थिन वॉल ब्रेक वर्कपीस ज्यावेळेस आपण कट करतो किंवा स्वॉने कट करतो त्यावेळेस त्याचे टीथ का ब्रेक होतात किंवा कट का होतात असा प्रश्न आहे. तर बघा पर्याय आहेत, हँड फोर्स इज टू बिग, ज्यावेळेस आपण हॅक्सॉने आपण एखादं वर्कपीस कट करतो त्यावेळेस जास्तीचा फोर्स जर लावण्यात आल्यामुळे होतो का असं आहे. तर ऑप्शन बी बघा, कटिंग सेक्शन इज टू शॉर्ट, किंवा कटिंगचा जो सेक्शन आहे तो शॉर्ट आहे असल्यामुळं होत असेल का. तर बघा पर्याय क्रमांक सी बघा, कोर्स ब्लेड इज टू बी यूज्ड, किंवा जी आपण हॅक्सॉ ब्लेड वापरलेली आहे ती खूप फाईन किंवा कोर्स आहे का, यामुळे होतो का, तर नाही. तर बघा हँड फोर्स ॲक्ट्स ओनली अपॉन दी फ्यू टीथ. ओके, सो बघा प्रश्न क्रमांक 7चं योग्य उत्तर काय असणार आहे, पर्याय क्रमांक डी, हँड फोर्स ॲक्ट्स ओनली अपॉन द फ्यू टीथ. जे काही आपण बल लावतो हॅक्सॉवरती, ओके, जो काही हॅक्सॉवरती कट करण्यासाठी बल लावतो किंवा फोर्स आपण लावतो त्याला काही टीथवरच तो पडल्यामुळे काय होतो, काही टीथना ब्रेक होण्याचे चान्सेस असतात किंवा ब्रेक होतात. ओके, सो समान फोर्स ज्यावेळेस आपण लावतो त्यावेळेस हॅक्सॉ व्यवस्थितरित्या काय होते, चालते. ठीक आहे, तर या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे, हँड फोर्स ॲक्ट ओनली अपॉन दी फ्यू टीथ, दॅट्स वाय द ब्रेकेज ऑफ द टीथ ऑकर्स इझिली व्हाईल सॉईंग द थिन वॉल्ड वर्कपीस अँड द स्टार्ट ऑफ द कट. ओके, सो ऑप्शन डी इज द राईट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन, सी क्वेश्चन नंबर 8, which chisel used for squaring a material at the corner joints. Okay, which chisel is used for squaring a material at the corner joint. Okay, at the corner joint. Okay, so option is the flat chisel, cross cut chisel, diamond point chisel, half round nose chisel. So question number 8 right answer is what, option C, diamond point chisel is the right answer. ज्या काही कॉर्नरची आपण हे करतो, स्क्वेअर मटेरियल असेल त्या कॉर्नरला चिजल करायचे असेल तर आपण जनरली डायमंड पॉईंट चिजलचा वापर करतो. ओके, नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 9. सो सी नेम द पार्ट ऑफ द हॅमर मार्क्ड ॲज एक्स. ओके, सो दिस इज दी एक्स मार्क्ड पोर्शन. ओके, या पार्टला जनरली काय म्हणतात असा हा प्रश्न आहे. बघा तर बघा फेस, पेन, चेक आणि आय होल. सो तर या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे, बघा प्रश्न क्रमांक 9चं आपण याला काय म्हणतो, तर ऑप्शन क्रमांक सी, चेक. दिस इज नथिंग बट चेक. नेक्स्ट पाहूयात प्रश्न क्रमांक 10, विच अँगल इज रिप्रेझेंटेड बाय सिम्बॉल G ऑन अ कटिंग अ चिजल Y, that is gamma. This is gamma. Okay, so see this, rake angle, wedge angle, cutting angle and clearance angle is the option. So see, this is the gamma. Okay, this angle is called what? Okay, this angle is what, rake angle. Nothing but this angle is what, is the rake angle. This is gamma, this one is beta and this one is the alpha angle. So this angle is called
व्हॉट रेक अँगल. ओके, हे लक्षात ठेवायचं आहे विद्यार्थी मित्रांनो. अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला एक्झाममध्ये पाहायला भेटेल. ठीक आहे. नेक्स्ट प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 11. नेम द प्रॉपर्टी ऑफ द मेटल विच कॅन बी ड्रॉन इन टू दी वायर विदाउट रॅप्चर किंवा विदाउट फ्रॅक्चर. ओके, सो हेअर इज विच प्रॉपर्टी ऑफ मटेरियल इज दी डक्टिलिटी, टेनॅसिटी, elasticity and malleability. Okay, so question number 11 is the right answer is what? Option A, ductility. Ductility is the property of the material in which a thin drawn wire, okay, drawn wire without rupture. आपण या डक्टिलिटी मटेरियल पासून मटेरियल विदाउट रप्चर किंवा विदाउट फ्रॅक्चर आपण काय करू शकतो? वायर ड्रॉन करू शकतो. सो दिस प्रॉपर्टी इज दी व्हॉट? डक्टिलिटी प्रॉपर्टी. नेक्स्ट क्वेश्चन. So question number 12. What is the spindle moment of the division of a thimble with spindle thread 0.5 mm pitch? Okay, so spindle moment बघा, one division of thimble with spindle thread 0.5 mm pitch किती असणार आहे बघा? स्पिंडल मोमेंट 0.5 mm pitchची. तर पर्याय आहे 0.01 mm, 0.10 mm, 1.00 mm आणि पर्याय क्रमांक डी आहे 10.0 mm. So question number 12 right answer is what? 0.01 mm is the right answer. So this speed is the sensible for spindle movement of one division of thimble with a spindle thread 0.5 mm pitch. Okay, 0.01 mm is the spindle movement. Okay, next question. Question number 13. Okay, see the question number 13. What is the reading of vernier caliper? Okay, हे वर्नियर कॅलिपरची रीडिंग दिलेली आहे बघा. आता या ठिकाणी आपल्याला हा मार्क पॉईंट दिलेला आहे. यापासून रीडिंग काय आहे असा प्रश्न आहे बघा. पर्याय आहेत 35.1 mm, 35.2 mm, पर्याय क्रमांक सी आहे 35.3 आणि पर्याय क्रमांक डी 35.4 mm. तर बघा कशा प्रकारे तुम्ही रीडिंग करायचं आहे. या ठिकाणी 0 पासून ते या पॉईंटपर्यंत, ओके, या पॉईंटपर्यंत रीडिंग किती आहे बघा. तर हा पर्याय पहा 30.2. ओके, सो या ठिकाणी तुम्ही अशा प्रकारे रीडिंग करू शकता. 35.4 नुसार आपल्याला या पॉईंटपासून तर या पॉईंटपर्यंत किती आहे हा डिस्टन्स आपल्याला बघायचा आहे. ठीक आहे. तर बघा या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे? ऑप्शन डी 35.4. ओके, 35.4 हे योग्य उत्तर या ठिकाणी असणार आहे. सो बघा 35.4 इज दी राईट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. प्रश्न क्रमांक 14. व्हॉट इज द रीडिंग ऑफ वर्नियर बिवल प्रोटेक्टर? ओके, वर्नियर बिवल प्रोटेक्टरची रीडिंग काय असणार आहे बघा. या ठिकाणी आपल्याला मार्क करून दिलेला आहे. या पॉईंटपासून ते या पॉईंटपर्यंत रीडिंग काय आहे हे ओळखायचं आहे बघा. पर्याय आहेत 18 डिग्री 50 मिनिट किंवा 11 डिग्री 41 डिग्री 50 डिग्री आणि 50 आणि 58 डिग्री आणि 50. सो बघा या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे? वर्नियर बिवेल प्रोटेक्टर आहे. कशा प्रकारे रीडिंग तुम्ही करायचं आहे बघा. आता या पॉईंटपासून ते या पॉईंटपर्यंत आपल्याला मोजायचं आहे. ठीक आहे. तर बघा अशा प्रकारे तुम्ही हा अँगल या ठिकाणी करू शकता. तर हा 40 आहे इथून आणि 50 डिग्री म्हटलेला आहे. इथे 0 आहे. ओके, सो इथून इथपर्यंत किती आहे? तर हे 50. ठीक आहे. तर 41 हा 1, हा 5 आणि हा 1. ठीक आहे. तर 41 डिग्री आणि 50 या ठिकाणी मिनिट असं म्हणता येईल. तो सो ऑप्शन बी हे या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात बघा. प्रश्न क्रमांक 15. व्हॉट इज द यूज ऑफ फिलर गेज? ओके, सो पर्याय पहा. चेक दी विड्थ, चेक दी हाईट, चेक दी लेंथ, चेक द गॅप बिटवीन दी मेटिंग पार्ट्स. सो या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे बघा. प्रश्न क्रमांक 15चं फिलर गेज कशासाठी वापरतो आपण? जनरली टू चेक दी गॅप बिटवीन दी टू मेटिंग पार्ट्स. फिलर गेज इज टू बी यूज्ड. सो विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करायचं आहे
असेच आपले अपडेट नवीन मिळवण्यासाठी. ओके, सो बघा नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. प्रश्न क्रमांक 16. रीड दी मेजरमेंट ऑफ डायल कॅलिपर. ओके, डायल कॅलिपरची मेजरमेंट आपल्याला ओळखायची आहे. बघा या ठिकाणी हा इंडिकेशन आपल्याला दिलेला आहे. यावरून बघा किती इंडिकेशन या ठिकाणी डायल गेजमध्ये आहे. डायल कॅलिपरमध्ये बघा पर्याय आहे 24.2, 24.8 mm, 25.2 mm आणि 26.2 mm. तर बघा प्रश्न क्रमांक 16 कशा प्रकारे रीडिंग करू शकता. तर हा कुठपर्यंत आहे. तर बघा हा 25, ठीक आहे, हा 25 आणि सॉरी हा 25 आणि ही 1 सी. सो प्रश्न क्रमांक डी या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे 26.2. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, डायग्राम थोडीशी क्लिअर दिसत नाही, परंतु तुम्हाला रीडिंग करते वेळेस 0 पासून स्टार्ट करायचं आहे आणि मेजरमेंट करायची आहे. ठीक आहे. ओके, सो नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. प्रश्न क्रमांक 17. what operation is carried out in the gang drilling machine? Okay, sorry, what operation is carried out in gang drilling machine? Okay, so option is the ideal operation, repeated operation in drilling, continuous milling operation and successive operation in drilling. Okay, so gang type drilling machine मध्ये जनरली कोणतं ऑपरेशन आपण करतो. तर बघा पर्याय आहेत आयडियल ऑपरेशन, रिपीटेड ऑपरेशन इन ड्रिलिंग, कंटिन्युअस मिलिंग ऑपरेशन आणि सक्सेसिव्ह ऑपरेशन ऑफ ड्रिलिंग. सो क्वेश्चन नंबर 17 राईट आन्सर इज वॉट? ऑप्शन डी, सक्सेसिव्ह ऑपरेशन ऑफ दी ड्रिलिंग इज दी राईट आन्सर. जनरली आपण काय करतो तर सक्सेसिव्ह ऑपरेशन ऑफ ड्रिलिंग हे ऑपरेशन गँग ड्रिलिंग मशीनवरती करतो. ठीक आहे, गँग ड्रिलिंग मशीन successive operation. Okay, next question number 18. which is the integral part of the stock in vernier bevel protector? integral part of the stock in vernier bevel protector विचारलेला आहे. तर बघा डिस्क, डायल, ब्लेड आणि मेन स्केल. तर कोणतं इंटिग्रल पार्ट असतं वर्नियर बिवल प्रोटेक्टरमध्ये? तर बघा या प्रश्नाचे योग्य उत्तर काय असणार आहे? डायल. सो ऑप्शन बी इज दी राईट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. प्रश्न क्रमांक 19 बघा. नेम दी पार्ट मार्क्ड ॲज एक्स. ओके, ऑफ दी फाईल. ओके, ही फाईल आहे, यामध्ये हा एक्स पार्ट या ठिकाणी इंडिकेट केलेला आहे. या पार्टला काय म्हणतात असं प्रश्न आहे. तर बघा हिल, एज, फेरल आणि शोल्डर. तर काय म्हणतात विद्यार्थी मित्रांनो? प्रश्न क्रमांक 19 योग्य उत्तर असणार आहे फेरल. ओके, सो ऑप्शन सी इज दी राईट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. प्रश्न क्रमांक 20 पहा. Which file is used to make the job close to the finishing size? Okay, so option बघा सिंगल कट फाईल, कर्व कट फाईल, सेकंड कट फाईल आणि डबल कट फाईल. सो which file is to be used to make a job close to the finishing size? Okay, which one? So here is right answer is what? Option C, सेकंड कट फाईल इज दी राईट आन्सर. सो विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवायचे, कारण आपण मेकॅनिकल टेक्नॉलॉजीचा जो सिलेबस असणार आहे ITI प्री वोकेशनल कोर्ससाठी तो आपण 1 by 1 व्हिडिओजमध्ये कवर करणार आहोत. सो चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.